नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। 36 मीटर मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर मशीनचं लोकार्पण। शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री संजय शिरसाट यांचं आश्वासन। तर राज्य सरकार चालतंय की फरार आरोपींचं संरक्षण करतंय, शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा सरकारवरती समाज माध्यमांवरून आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। वाढत्या शहरीकरणामुळे शहरात उभ्या असलेल्या उंच इमारती आणि आगीच्या घटनांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 36 मीटर उंचीच्या मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट खरेदी केले असून त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला। छत्रपती संभाजीनगर शहराच्या शिरपेचात हा मानाचा तुरा ठरणार आहे। महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या दिमाखदार सोहळ्याला पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती। या आधुनिक वॉटर टॉवरमुळे आता 36 मीटर म्हणजे साधारण 10 ते 12 मजली इमारतीपर्यंत लागलेली आग विझवणं अग्निशमन दलाला सहज शक्य होणार आहे। यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता अब्दुल समीर बिल्डर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेला संच महापालिकेच्या सेवेत दाखल झालाय। शहरातील अरुंद गल्ल्या आणि उंच इमारतीच्या ठिकाणी हे उपकरण अग्निशमन दलासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। 15 एप्रिल बुधवार रोजी हा सोहळा संपन्न झाला, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जे संभाजीनगरकरांच्या सुरक्षिततेमध्ये मोठी भर पडली आहे। या कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, आयुक्त अमोल येडगे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, गटनेते किशोर नागरे, शिंदे सेना, हाजी शेरखान, AIMIM, नगरसेविका कीर्ती शिंदे, हर्षदा शिरसाट, अनिता मानकापे तसेच सदस्य रशीद खान, सचिन खैरे, अब्दुल मतीन खान आदींसह महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील, कल्पिता पिंपळे, मुख्य वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुळे, शहर अभियंता संजय कोंबडे, उपायुक्त अंकुश पांढरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, वसंत भोये, संजय गोरे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या महानगरपालिका क्षेत्रातले जेवढे गावठाण असतील आता त्याची मालकी तुम्हाला मिळते। तुम्ही कलेक्टरच्या माध्यमातून तिथं सार्वजनिक ज्या उपयोगाचे करायचं काम करत असेल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ती गावठाची जागा तुम्हाला महानगरपालिकेला मिळणार आहे। म्हणून ते कामाला सुरुवात करा। या महानगरपालिकेमध्ये बाकी सर्व चालत राहील, छोटे काम आपण करत राहू, परंतु या शहराला वैभवात वाढ कशी होईल यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे। या ठिकाणी मी महानगरपालिकेमध्ये कधी येत नाही ना कधी आलो नाही, परंतु अशा चांगल्या कार्यक्रमाला मी निश्चित येत जाईल। म्हणजे काय फंडाई मारणार नाही यायचं मीच नारळ तुम्ही फोडत जा, फक्त मला थँक्स म्हणत जा, बस एवढंच काम करा। बाकी मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये। मला एकच मानव ध्यास आहे की आपल्या शहरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता असू नये। त्या रस्त्याबद्दल कोणी आपल्याला नाव ठेवता कामा नये, त्या पाण्याबद्दल आता काल जेव्हा पाणी आलं आता लोकांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स जागृत झाला की होय पाणी आलं बाबा, आता पाणी नक्षत्रवाडीपर्यंत आलंय। तर काही लोक त्याच्यावर टीका करतील, नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आलं नाही तर इथपर्यंत यायला काही 1-2 दिवसाचं काम आहे। टेक्निकल गोष्टी काही लोकांना माहित नसतं, ते म्हणजे नक्षत्रवाडीला आले ना तर त्याच्या बाजूला पाणी द्यायला काय हरकत आहे आता। परंतु ह्या गोष्टी जोपर्यंत आपण लोकांना सांगत नाही की त्याची कंडिशन काय किंवा ते कसं वापरता येतं, या सगळ्या बारीक गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे। आता पुन्हा सुद्धा आताही तुम्हाला सांगतो की हा एप्रिल आहे, मेच्या 15 तारखेपर्यंत आपला प्रयत्न आणखी पुन्हा टाक्यामध्ये पाणी चढवण्याचा आहे। म्हणजे विचार करा की आज 15 तारखेचा आणखी 1 महिन्याचा कालावधी हा जाणार आहे। त्याच्या मागचं कारणच सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत। म्हणून आता पाणी आलंय, लोकांना आता एवढी गॅरंटी निश्चित झालेली आहे की आता पाणी आपल्याला रोज मिळणार आहे। मी आयुक्त साहेबांना एक विनंती करणार आहे, तुमच्या बरोबर असलेली सगळी चांगली टीम आहे,
तुम्ही जर निघणार तर मी मुख्यमंत्र्याला एकदा विचारलं, साहेब आयुक्त पाठवले कसे ते आम्हाला काही कळालं नाही. अरे आयुक्त लय चांगलं आहे, काम चांगलं करत असं त्यांचं प्रमाणपत्र आहे, ते सिद्ध करून दाखवा. कसं आयुक्त आले आणि आयुक्त गेलेत असं होता कामा नये. तर आयुक्ताचं काम एवढं चांगलं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे की आम्हाला सुद्धा तुम्हाला आता आम्ही जसं जी श्रीकांतला थांबवण्यासाठी प्रयत्न करत होतो तसा प्रयत्न तुमच्यासाठी आमच्याकडून झाला पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे. जिल्हा नियोजन समितीद्वारे प्राप्त निधीतून खरेदी केलेल्या 36 मीटर उंचीच्या मल्टी ऑर्बिलिंग वॉटर टॉवर सेट मशिनरीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, मनपाचे उपमहापौर माननीय राजेंद्रजी जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिलजी मकरिये, आयुक्त माननीय अमोलजी येडगे, विरोधी पक्षनेता समीरजी साजिद आणि इथे जमलेले सर्व 1991चा DP जो 20 वर्ष रखडला होता तो DP आणि जुन्या गावाचा 72चा जो 2002ला झालेला DP होता, ह्या दोन्ही एकत्रित DP जेव्हा मंजूर होऊन आला तेव्हाही या शहरातल्या नागरिकांना जिल्हा नियोजन समितीकडून देऊन आपण हा निधी दिला आणि निधीसोबतच आज प्रात्यक्षिक करताना जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. आणि प्रात्यक्षिक करताना हे पण चांगलं झालं की आज मनपाचं कंपाऊंड पण धुवून निघालं पूर्ण. त्याच्यामुळं मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आता हायर रायझिंग बिल्ड तुम्ही इथं आले मनपाच्या मुख्यालयात, पालकमंत्री साहेब तुम्ही इथं आले तर त्याच्यामुळे आता तुम्हाला असं सोडता येणार नाही आम्हाला. तर जसं तुम्ही आता हाय रायझिंगची काळजी घेतली तशी आपण मंजूर केलेल्या गुंठेवारी भागात ह्या मोठ्या गाड्या काही जाऊ शकत नाहीयेत. तर ज्या छोट्या स्नॉर्केल आहेत त्या छोट्या स्नॉर्केलसाठी तुम्ही येत्या जिल्हा DPCच्या मीटिंगमध्ये आम्हाला एक 2-4 व्यवस्था तरी करून द्या की जेणेकरून या शहरामध्ये ते बॅलन्स होईल. हाय रायझिंगला तर आता वाचवू शकतो पण गुंठेवारीला आम्ही आता वाचवणं गाडी सुद्धा जात नाही त्याच्या आतमध्ये. त्या छोट्या स्नॉर्केल ज्या आहेत त्याच्या व्यवस्था जर आपण केली तर या शहराच्या एकंदर फायर ब्रिगेड विभागाला अतिशय ताकद मिळेल. त्यानंतर मला 2-3 गोष्टी आपल्याला निदर्शनास आणायचं आहे की ही महापालिका कालच WTP मध्ये पाणी आलं जवळपास 38.4 किलोमीटर जॅकवेल पासून सगळं क्रॉस करून ते पाणी आज WTP पर्यंत आले. या MGPच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयासानंतर हे पाणी आज WTP पर्यंत आलं. ही आपल्या शहराच्या विकासासाठी एक मोठी विकासाची नांदी आहे. आणि शेवटी जाता जाता साजिद भाई, समीर भाई, आपको एक विनंती कर रहा हूं की छत्रपती संभाजीनगर शहर जसं आपण म्हणतो यापुढे यशाकडे जायचे तसं यापुढे विकासाकडे जायचे. त्याच्यामुळे विकास कामामध्ये सगळ्या 115 नगरसेवकांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा हे शहर आपलं आहे, आपण या मातीतले आहोत, आपण या मातीतच जाणार आहेत, तर या विकासाच्या कामामध्ये आपण सर्वतोपरी मदत केली पाहिजे. छोट्या गोष्टीसाठी ते पोल शिफ्टिंगच्या टेंडर सारखं आपण त्याला लांबवलं नाही पाहिजे. म्हणजे विकास DPC निधी देतोय आपण 6 वेळेस रिटेंडर करतोय असं नाही झालं पाहिजे. आपल्याला दुसऱ्या सगळ्या सरकारी यंत्रणा जेव्हा मदत करतात तर आपल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा अतिशय फास्टपणे त्याचा विनियोग केला पाहिजे असं मी माझं मत व्यक्त करतो. आणि शेवटी पालकमंत्री साहेबांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि या शहराच्या विकासामध्ये आपलं योगदान अमूल्यपणे आपण देत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करतो आणि थांबतो. जय. राज्य सरकार चालतंय की फरार आरोपींचं संरक्षण करतंय असा गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे. विविध गुन्हेगारी प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवरती बोट ठेवला आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार कडक कारवाई करू, कोणालाही सोडणार नाही, सखोल चौकशी करू अशा घोषणा करतात. मात्र प्रत्यक्षात आरोपी मोकाट फिरताना दिसत असल्याचं अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. नाशिकमधील लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी अद्याप फरार, भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी आणि मुलगा पसार, संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अद्याप हाती नाही आणि महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी मोकाट, अशा सर्व घटनांचा दाखला देत दानवे यांनी सरकारच्या
सरकारच्या तपास यंत्रणांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. आरोपी स्वतःहून फरार झालेत की त्यांना सरकारी सेफ पॅसेज देण्यात आला आहे का, तसेच तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून गुन्हेगारांना मोकळं सोडलं जात आहे का, असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. इम्तियाज जलील यांनी अनुसूचित जाती समुदायाला सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून सरकार त्यांचे हक्क हिरावून घेण्यावरती ठाम असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. आज मैं अपनी तरफ से, मेरी पार्टी AIMIM की तरफ से तमाम देशवासियों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। ये बात हमने बार बार दोहराई है और इस देश के अंदर हम ही ने चीख कर ये बात दोहराई है कि इस देश के अंदर अगर सबसे महान पुरुष कोई जन्मे है तो वो डॉक्टर भीमराव अंबेडकर है। आज उनकी जयंती पूरे विश्व में मनाई जाती है और उसी जयंती को मनाने के लिए हम भी यहाँ पर आए हुए हैं। शहर भर में आप जो माहौल देख रहे हैं वो इस बात की गवाही दे रहा है कि जिस शख्स ने इस देश को संविधान दिया है, एक ऐसा संविधान जो सिर्फ अब भारत देश ही नहीं बल्कि पूरा जग जो है जिसे मानता है, समझता है कि कितना अच्छा संविधान इस देश को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया है। लेकिन साथ ही साथ मैं उन लोगों को भी आगाह करना चाह रहा हूँ कि इस देश के अंदर वो साजिशें भी चल रही है कि इस संविधान को कैसे बदला जाए करके। इस देश के अंदर ये साजिशें भी चल रही है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपने समाज को जो रिजर्वेशन दिया है उस रिजर्वेशन को किस तरीके से वर्गीकरण नाम देकर उसको किस तरीके से ख़त्म करने की एक पहल की जा रही है। इसका समाज ने ही नहीं देशवासियों ने जमकर विरोध करना चाहिए। हम इसकी मुखालिफत करते हैं, हम इसका विरोध करते हैं और सरकार को ये बताना चाहते हैं कि अम्बेडकरी समाज का इम्तिहान बार बार मत लीजिएगा करके इसमें। ये देश अगर आगे बढ़ रहा है तो उसी संविधान की वजह से बढ़ रहा है, लेकिन इस देश के ऊपर एक नई सोच जो लादी जा रही है वो किसी तरीके से इस संविधान को हटाया जाए, बाबा साहब अम्बेडकर के विचारों को हटाया जाए, फुले शाहू के विचारों को हटाया जाए। ये जो साजिशें चल रही है तमाम देशवासियों को एक साथ मिलकर आने की आज के दिन वचन लेने की ज़रूरत है कि हम ऐसी तमाम कोशिशों को हम नाकामयाब करेंगे। मैं एक बार फिर से तमाम देशवासियों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती के ऊपर हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूं। मिटमिटा येथे उभारण्यात येत असलेल्या झूलॉजिकल पार्कचे सर्व कामे येत्या मान्सूनपूर्वीच पूर्ण करावीत, तसेच पार्क परिसरात कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. आयुक्तांनी मिटमिटा येथील झूलॉजिकल पार्कच्या कामाची पाहणी करून विविध बाबींवरती सविस्तर सूचना केल्या. पार्कमध्ये प्राण्यांच्या जाती व वंशानुसार पायवाटांवरती कलर कोडिंग करण्याचे निर्देश देताना सिंह व वाघांसारख्या प्राण्यांच्या पिंजऱ्यांसमोर कॅट फॅमिलीचे ठराविक रंगसंगीत पेंटिंग करावं असं त्यांनी सांगितलं. पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण करून हिरवाई वाढवणं तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी बस सेवा व ई कार्ट प्रणाली विकसित करण्याचं नियोजन करावं असंही त्यांनी नमूद केलं. याशिवाय विमानतळ, रेल्वे स्टेशन व बस स्थानकेतून झूलॉजिकल पार्कपर्यंत दिशादर्शक फलक उभारणं आणि स्मार्ट सिटी बस सेवेचे मार्ग निश्चित करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. पार्कमधील पायवाटांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करून परिसर अधिक आकर्षक करावा, तसेच ऊर्जा गरजा भागवण्यासाठी पवनचक्की प्रकल्प राबवण्याचं नियोजन करावं असंही आयुक्तांनी सांगितलं. मान्सूनपर्यंत बांधकाम संपूर्ण केल्यावरती त्यानंतर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी आणि पुढच्या वर्षी वृक्ष वाढल्यावरती प्राण्यांना आणण्याचा विचार करू असंही ते म्हणाले. जून महिन्यात मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण मोहीम राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणीवेळी मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, प्रकल्प अधिकारी इम्रान खान आणि स्नेहा नायर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
दिनांक 16 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांचा वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने दिवसभरात विविध समाजसेवेचे उपक्रम राबवले जाणार आहेत. गुलमंडी येथे चारा वाटप, औरंगापुरा आणि जुना मोंढा येथे आरोग्य शिबिर, मिल कॉर्नर येथे शालेय साहित्य वाटप, सातारा परिसर येथे अन्नदान आणि शेवटी औरंगापुरा येथे पुस्तक तुला होणार आहे. विशेष म्हणजे शुभेच्छांचा स्वीकार त्यांच्या संपर्क कार्यालय गोकुळवाडी संभाजी पेठ छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तरी शुभेच्छा देण्यासाठी येताना फुले, हार, पुष्पगुच्छ किंवा शॉल याऐवजी गरजू मुलांसाठी उपयोगी पडतील असं शालेय साहित्य आणण्याचं आवाहन सभापती अनिल मकरिये यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. अरे हे पार्सल माझं नाहीये सर. पोलिसांच्या कुठं बोलतोय? आता तुला पोलीस स्टेशन यावं लागेल आणि त्यानंतर जेल. मी एक स्कॅमर आहे. आज मी पोलीसवाला बनलोय आणि ही आहे माझी शिकार. मी फोन करून कडक आवाजात केवळ हे म्हणालो की आपल्या मुलाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले. बस एवढ्यानंच ते घाबरले आणि त्यांना केले डिजिटल अरेस्ट. सर असं नका करू प्लीज सर. इथं जेल जा नाही तर पैसे द्या. चांगली आहे ना आयडिया आणि सेटअप? आयडिया वाईट पण आहे आणि जुनी पण. आता इंडियाला माहित आहे की स्कॅम कॉज मध्ये कधी ड्रग्ज, कधी किडनॅपिंगच्या खोट्या कहाण्या बनवून पैसे लुटतो. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीकडे नका देऊ अटेन्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. जिंकलो काय? 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड दॅन टेक ऍक्शन. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. नाशिक शहरात उघडकीस आलेल्या कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीचं धर्मांतरण व लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना सविस्तर निवेदन देत सखोल चौकशी व दोषींवरती कठोर कारवाईची सूचना दिली आहे. नाशिकमध्ये 25/3 म्हणजे 25 मार्चपासून ते आजपर्यंत गेल्या काही दिवसांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना त्यांचं लैंगिक शोषण करणं आणि त्याच वेळेला त्याचा दबाव आणून त्यांचं धर्मांतरण करण्यासाठी प्रयत्न करणं या संदर्भामध्ये फार भयंकर म्हणता येतील असे गुन्हे दाखल झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान यांनी कंपनीमध्ये काम करणारी फिर्यादी महिला हिच्यासोबत वेळोवेळी हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी सांगून धार्मिक भावना दुखावल्या तर आहेतच, पण लग्नाचं वचन देऊन परत शारीरिक संबंध ठेवणं आणि नाहीतर बदनामी करू असं ब्लॅकमेलिंग केलेलं आहे. जवळजवळ 9 या पद्धतीच्या तक्रारी नाशिक पोलिसांनी खूप तत्परता दाखवून लक्ष घातलेलं आहे. इतकंच नव्हे तर महिला पोलिसांना पाठवून त्याच्यामध्ये त्या गुन्हे समोर येतील असा प्रयत्न केलेला आहे. नाशिकमध्ये अनेक सामाजिक संघटना काम करत असून तसंच कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक शोषण करणं किंवा धर्मांतर करणं या संदर्भामध्ये योग्य ते कायदे असून सुद्धा या संदर्भामध्ये कुठलीही भीती किंवा कुठलीही भीड, कुठलाही संकोच, कुठली लज्जा, खद्दखेद या आरोपीला वाटत नव्हता. आणि त्यामुळे नुकतंच अधिवेशनामध्ये जो धर्मांतरण विरोधी कायदा 25 तारखेला मंजूर झाला तो किती गरजेचा होता हे महत्त्व यामधून अधोरेखित झालेले आहे. कामाच्या ठिकाणी या प्रकारचे दबाव आणून
महिलांची सामाजिक सांस्कृतिक घडी उचकटून टाकून त्यांना कुठल्या तरी धर्मामध्ये मुस्लिम धर्माच्या प्रभावाखाली आणण्याचा हा प्रयत्नाचा निषेध हा तर मी करतेच. त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रबोधनामध्ये महिला कुठे दिसत नाही असं जे म्हणतात, अशा सर्व विचारवंतांनी अशा घटनांचा निषेध पण केला पाहिजे. कारण महिलांचं प्रबोधन करणं ही त्यांच्या कुटुंबाच्या बरोबरीने सर्व समाजाची जबाबदारी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा आरोपींच्यापर्यंत नाशिक पोलीस पोचल्यामुळे अशा प्रवृत्तींना खीळ बसलेली आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की या संदर्भामध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचे गुन्हे देखील पोलिसांनी दाखल केलेले आहेत असं मला वाटतं. पण त्याचबरोबर या महिलांना समुपदेशन आणि त्यांनासुद्धा पुढे नोकऱ्या IT मध्ये चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी लागल्या पाहिजेत, जेणेकरून विक्टिमायझिंग द विक्टीम या महिलांनाच अजून विक्टीम म्हणून त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे. आणि मी स्वतः पाठपुरावा करते. माझं यामध्ये नाशिक पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे असं मत झालेलं आहे. कुठल्याही साक्षी पुराव्यामध्ये हस्तक्षेप तर आमच्याकडून होणारच नाही, परंतु या मुलींना काही मदत लागत असेल तर त्यांना त्या संदर्भामध्ये कायदेशीर मदत त्याचबरोबर मानसिक आधार देण्यासाठी मी स्वतः उपसभापती म्हणून आणि शिवसेना नेता म्हणून तत्पर आहे. त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा असं मी त्यांना आवाहन करते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजाप्रती असलेले अमूल्य योगदान लक्षात घेता त्यांची जयंती राष्ट्रीय सण म्हणून साजरी व्हावी असं मत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं. बाबासाहेबांनी प्रत्येक समाज घटकाला न्याय दिला असून संपूर्ण आयुष्य समाज हितासाठी अर्पण केलं. त्यांच्या संविधानामुळेच माझ्यासारख्या सामान्य माणसाला आमदार व मंत्री होण्याची संधी मिळाली असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलंय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रसिद्ध व्याख्याते कमलाकांत काळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार या व्याख्याते बोलत होते. पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोले, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, नगरपंचायतचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, नायब तहसीलदार तुकाराम बनकर यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, माजी उपनगर अध्यक्ष विनोद मंडलेचा, नगर परिषदेतील शिवसेना गटाचे सुधाकर पाटील, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, नगरसेविका राजश्री निकम, मनीषा जितेंद्र आरके, सिद्धेश्वर आहेर, शेख बाबू, विशाल जाधव, जुम्मा खान पठाण, सुधाकर गायकवाड, नूर मोहम्मद कुरेशी, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार आदींची व्यासपीठावरती प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर पंकजा वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमांना विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाअंतर्गत सलग 18 तास वाचन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध ग्रंथांचं सलग 18 तास वाचन केलं. तसेच महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध ग्रंथांचं भव्य ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर प्रसाद पुरेकर यांनी केलं. या ग्रंथ प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या विचार संपदेचा सखोल परिचय करून देण्यात आला. तसेच यावेळी ग्रंथालयातर्फे अविनाश दणके व योगेश रणबावळे या विद्यार्थ्यांना आदर्श वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. तसेच दिनांक 14 एप्रिल रोजी प्राध्यापक योगीराज आनंद यांनी जथ्था वामनाचा या प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाद्वारे समाज प्रबोधनात्मक संदेश प्रभावीपणे सादर करण्यात आला. उपस्थितांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. प्राचार्य डॉक्टर पंकजा वाघमारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जयंती व उत्सव समिती प्रभारी डॉक्टर शुभांगी बिदरकर यांनी केलं. आभार प्रदर्शन प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी मानलं, तर सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान सातव यांनी केला. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती व उत्सव समितीतील सदस्य तसेच प्राध्यापक डॉक्टर भगवान कांबळे, प्राध्यापक डॉक्टर नवल थोरात, डॉक्टर संतोष सावदेकर यांनी परिश्रम घेतले. सोडा
कलबुर्गी ये हिंदू मुक्त समाज है, इसके नाम भी ले रहा हूँ तो करंट लग रहा है इन लोगों को, खेड़ा काड़ू नहीं लगता है। अरे धावड़ कर कलबुर्गी, धावड़ कर कलबुर्गी, मानसरेचा आम्हाला नाद, मानसरेचा आम्हाला नाद, मानसरेचा आम्हाला नाद। पण्या मनूच्या पितावळी, पण्या मनूच्या पिढीच्या शहराला येत्या 2 दिवसात नवीन 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे। त्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जायकवाडी धरणातून नव्याने तयार केलेल्या जॅकवेल मध्ये पाणी घेण्यास सुरुवात झाली आहे। पहिला टप्पा यशस्वी झाल्याने पुढील 4 दिवसामध्ये 3700 अश्वशक्तीचा एक पंप सुरू करून जॅकवेल मधून जलवाहिनीच्या फ्लशिंगसाठी पाण्याचा उपसा सुरू केला जाणार आहे। यावेळी महापालिका आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह महापालिकेचे शहर अभियंता AB देशमुख, कार्यकारी अभियंता वसंत भोये, MJPचे कार्यकारी अभियंता तुषार टेकावडे, योजनेचे तज्ज्ञ अधिकारी MB काझी, कंत्राटदार GVPR कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गोलथुले, खलील खान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। शहरवासियांना 2005 सालापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। त्यावेळेचे महापौर किशनचंद तनवानी यांच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा समांतर जलवाहिनीचा विषय सभागृहात चर्चेत आला। तेव्हापासूनच नव्या जलवाहिनीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून 2016 साली मंत्री अतुल सावे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला। यातून शहराला राज्याकडून 1680 कोटींची योजना मंजूर झाली। मात्र त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात त्यांच्या कामाचा शुभारंभ तर झाला, मात्र त्यानंतर वर्षभर योजनेचं काम बंद राहिलं। त्यामुळे खर्च वाढल्याने योजना अडचणीत आली होती। केंद्रातील मोदी सरकारने अमृत 2 मधून वाढीव खर्चाला मंजुरी देत योजना 2740 कोटी रुपये निधी उपलब्ध करून घेतला। मंत्री सावे यांच्या पाठपुराव्यामुळे आता या जलवाहिनीतून येत्या 1 ते 1.5 महिन्यातच मुबलक पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। 36 मीटर मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर मशीनचं लोकार्पण, शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री संजय शिरसाट यांचं आश्वासन। तर राज्य सरकार चालतंय की फरार आरोपींचं संरक्षण करतंय, शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा सरकारवरती समाज माध्यमांवरून आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।